नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्याची परिस्थिती म्हणजे मराठा आरक्षण मिळाल्यानंतर म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ज्या पद्धतीनं चर्चांना उधाण येतं किंवा प्रत्येक विश्लेषकाचं आणि प्रत्येक कायदेतज्ञाचा जो आढावा येतोय त्या आढाव्याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ही स्क्रुटनीवर आहे। कारण पहिल्यांदाच इतकं मराठवाड्यातून तीव्र आंदोलन झालं, मराठवाड्यातून म्हणता येईल म्हणण्याचा भाग यासाठी की सगळ्यात जास्त जो सहभाग यामध्ये होता तो मराठवाड्यातून होता। भलेही ते पूर्ण महाराष्ट्राच्या सकल मराठा बांधवांसाठी आरक्षणाची भूमिका घेऊन जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसले होते किंवा शासनाच्या संदर्भातून जो संघर्ष निर्माण केला होता त्या संघर्षामध्ये सगळ्यात जास्त धग होती ती मराठवाड्यात। या मराठवाड्याच्या धर्तीवर अशा धगी नेहमीच पाहावयास मिळतात। खऱ्या अर्थानं जे सामाजिक चेतना आहे, सामाजिक विषय आहे, सामाजिक विमर्श आहे, तो या मराठवाड्याच्या भूमीत आणि बीड जिल्ह्यात विशेष करून याची नेहमीच धग असते। ती कोणताही विषय असो, कारण की स्वातंत्र्य संग्रामापासून म्हणजे आम्ही जरी त्यावेळेस हैदराबाद संस्थानाच्या अधीन असल्यामुळं की भारतीय स्वातंत्र्याशी लढाशी म्हणजे जो 1947ला जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्या लढ्याला जरी आमचा सहभाग सरळ नसला तरी मराठवाड्यातल्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आम्ही मांडल्या आणि जाचक आणि अन्यायकारी रझाकारी आणि निजामाच्या विरोधात जे आम्ही रणकंद फुंकले आणि त्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीला एक वेगळी कलाटणी मिळाली। मराठवाड्यात नेहमी ज्या पद्धतीचे संघर्ष पाहायला मिळतात त्या पद्धतीनं ते 1948 ते स्वातंत्र्य संग्राम असेल किंवा मग ज्या पद्धतीने 1975 मध्ये जी आणीबाणी लागली किंवा त्याच्या अगोदर जे मराठवाडा विकास आंदोलन या नावाने या देशभरात गाजलेलं आंदोलन, खऱ्या अर्थानं मराठवाडा विकास आंदोलन हे एवढं मोठं होतं की त्या विकास आंदोलनाच्या माध्यमातून ती ठिणगी गुजरात आणि बिहारमध्ये पडली आणि अक्षरशः भारताचं सरकार उधळून लावण्याची परिस्थिती निर्माण झाली। म्हणजे इंदिरा गांधींना पाय उतार व्हावा लागला। हे जरी सत्य असेल तरी त्या मराठवाडा विकास आंदोलनाला आम्ही ज्या संकुचित भूमिकेत आखलं आणि ज्या पद्धतीनं त्याला मांडलं ते खऱ्या अर्थानं आमच्या मराठवाड्यातली सगळ्यात मोठी निराश्यता किंवा आमची सगळ्यात मोठी आमचा जो पराभव होता। कारण की देशाला देण्यात आलेली एवढी मोठी जी देणगी आहे, एवढं मोठं आंदोलन आहे, एवढं मोठं जे आम्ही संघर्ष पेटवला आणि त्या संघर्षातून शेवटी ती सगळं संघर्ष बिहारच्या युवकांनी हेरला आणि त्याला त्याच तुलनेचं जे नेतृत्व मिळालं म्हणजे जयप्रकाश नारायणन यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि ती धग सगळ्या भारताभर सरकारच्या विरोधात पेटली। वास्तविक स्वरूप हा मुद्दा म्हणण्याच्या मागे एकच मुद्दा आहे की खऱ्या अर्थानं जरी मराठा आरक्षणाच्या संदर्भातून हा विषय ऐरणीवर आला होता आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळणं, कारण की सामाजिक सध्या तशी गरज पण आहे, सामाजिक परिस्थिती पण आहे। कारण की ज्या पद्धतीने समाज परिवर्तित होतो त्या पद्धतीने समाजाला नवनवीन दिशा दिल्या पाहिजेत आणि नवीन घटकं जर याच्यात सामावून त्यांचा विकास करता आला तर खऱ्या अर्थानं शासनाचं जे आम्ही शासनाला ज्या उद्देशाने आम्ही स्वीकारलं आहे, ज्या पद्धतीने आम्ही आमचा लोकप्रतिनिधी निवडला आहे त्या लोकप्रतिनिधी निवडण्याच्या मागची जी संकल्पना आहे ती सार्थक होईल। पण वास्तविक स्वरूपात हे सगळं मराठवाड्यातलं आंदोलन जे मुंबईमध्ये गाजलं आणि परदेशी पाहुणे किंवा आमची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही स्पष्टपणे सरकारसमोर मांडली। खऱ्या अर्थानं हा विषय जर थोडासा आम्ही अवलोकन केला तर हा सगळ्यात मोठा बेरोजगारीच्या विरोधात उभा राहिलेलं आंदोलन होतं। ज्या पद्धतीनं मराठवाड्याची भूमिका आणि मराठवाडा हा उपेक्षित विभाग म्हणून आजही महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये गणला जातो। कारण की पाहिजे त्या पद्धतीच्या औद्योगिक वसाहती, पाहिजे त्या पद्धतीचे शिक्षण संस्था, पाहिजे ती पद्धतीच्या नवीन जे भौतिक साधनांशी आणि विकासाशी जोडलेल्या बाकीचे दोन भाग आहेत त्यापेक्षा मराठवाड्याचा विकास त्या पट्टीनं झालेला नाही आणि औचित्यानं हे विकास न झाल्यामुळं आज मराठवाड्याचे बहुतांशी लोक
हे पुणे, मुंबई किंवा संभाजीनगर जे मराठवाड्याचं केंद्र आहे त्या ठिकाणी स्थलांतरित झालेत किंवा जास्त करून जर विषय काढला तर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त मराठवाड्याच्या लोकांचा वास्तव्य पाहायला मिळतं. म्हणजे हे जे काही नोकरी पेशासाठी गेलेले आज वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने पुण्यामध्ये मुंबईमध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण झाल्यात आणि वास्तविक स्वरूपात हे सगळी गोष्ट औद्योगिक केंद्राच्या माध्यमातून त्यांनाच फक्त अवलोकन करण्यात आलं, पण मराठवाड्याच्या हातात दिलं काय? संभाजीनगरमध्ये तेवढं सेज हा प्रकल्प सोडला किंवा वाळूज MIDC सोडली तर बाकीच्या 7 जिल्ह्यांची जी परिस्थिती आहे ती आजही पटलावर घेण्यासारखी नाही आहे. आजही तिथला औद्योगिक विकास 0% सुरू आहे, म्हणजे 0% झालेला आहे. शेतीचा प्रश्न असेल तर शेतीच्यासाठी सिंचन हा विषय जितका प्रामुख्याने फक्त मराठवाड्यात पाहिलं तर जे गोदाकाठचे जिल्हे आहेत ते जालना असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, या जिल्ह्यांचाच विकास होत गेला आहे. परंतु इकडचे अलीकडचे जिल्हे बघितले तर बीड झालं, धाराशिव झालं, लातूर झालं, या जिल्ह्यांना अजूनही विकासाची कास पाहिजे त्या पद्धतीत धरता आलेली नाही. मग स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब होते तेव्हा परिस्थिती थोडी आवाक्यात आल्यासारखी वाटली, पण त्यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं लातूरकडं उद्योजकांनी किंवा उद्योगपतींनी जी पाठ फिरवली आणि त्या पद्धतीची MIDC जी चांगल्या पद्धतीनं विकासाच्या आलेखावर उमटायला तयार होतं, प्लॅनिंग तयार होती, परंतु ती प्लॅनिंगवर सगळं त्या पद्धतीनं ते प्रकल्प पुन्हा परतीच्या मार्गाला लागले. त्यामुळं मराठवाड्याचा विकास हा त्या पद्धतीनं झाला नाही, हे खूप मोठी दयनीय अवस्था आहे. आणि ज्या पद्धतीने हा मुंबईतले आंदोलन ज्या पद्धतीने मराठवाड्याच्या युवकांनी लावून धरलं आणि मराठवाड्याच्या लोकांची ही भूमिका खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं आम्ही पाहिली तर ही परिस्थिती फक्त बेरोजगारी या संदर्भातूनच आलेखित झालेली होती. ज्या पद्धतीनं बेरोजगारीचा भस्मासूर या मराठवाड्यात थैमान घालतोय आणि बेरोजगारी आली की बाकीचे प्रश्न तयारच झाले, आपोआप तयार होतात. आज इथल्या मुलांचे जे लग्न न होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, आज सगळ्याच समाजामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की रोजगार नसल्यामुळे मुली द्यायला तयार होत नाही. आणि या परिस्थितीत जर या पद्धतीच्या भूमिका शासनाने आपली संकुचित दारं आपली जर उघडी केली आणि अशा पद्धतीनं सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये मराठवाड्याची अवस्था ज्या पद्धतीने बळकटी देण्यापेक्षा त्याला अशा आंदोलनांमध्ये जर म्हणजे विभागून ठेवलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती समाज पटलावर किंवा विकासाच्या पटलावर येणार कधी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आज सर्वसामान्य लोकांसमोर उभा आहे. कारण की विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर सिंचन हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा मराठवाड्यासाठी आजही बळबळचावणार आहे. कारण की 4 जिल्ह्याचा विकास झाला तर बाकीचे 4 जिल्हे तुम्ही वाऱ्यावर सोडून दिले, असं चालणार कसं? बरं, त्या 4 जिल्ह्यांमध्ये जरी सिंचनाच्या परिस्थिती असली तरी उद्योगधंद्याच्या संदर्भातून तिथंही आज विकास पोहोचलेला नाही आहे किंवा कसल्याही पद्धतीचे नवनवीन प्रकल्प शासनाच्या आलेखात त्या ठिकाणी आणणं यांच्या दृष्टिक्षेपात नाही आहे. कारण की प्रत्येकजण आपल्याच पत्तरवाळीवर भात ओढतोय आणि या पत्तरवाळीवर भात ओढण्याच्या मागे जी संकल्पना आहे ती संकल्पना फक्त स्वतःच्या पद्धतीनं विकास आलेखित व्हावा, यांच्याच भूभागाचं विकसित व्हावं आणि ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्या पद्धतीनं विकास म्हणजे आम्हाला उपेक्षित ठेवला आहे. आज ज्या पद्धतीनं सहकार ही चळवळ पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात तग धरून आहे, पण मराठवाड्यात त्या सहकार चळवळीचा काय अस्तित्व आहे हे जरी तपासलं तर खूप मोठं वादळ निर्माण होईल. अशा अनेक वादळामध्ये या मराठवाड्याची परिस्थिती सापडलेली आहे आणि त्याच्यात भरडला जातोय तो हा तरुण वर्ग. आणि खऱ्या अर्थानं जर या तरुण वर्गाला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर त्याला लागणारी महत्त्वाची बाब म्हणजे रोजगार. जोपर्यंत त्याच्या हाताला रोजगार मिळणार नाही ना तोपर्यंत हा तरुण वर्ग वाऱ्यासारखा बेफाम पद्धतीनं भटकणार आहे.
आज सगळ्या मुंबईकरांची किंवा मुंबईच्या त्या दृष्टिक्षेपात खूप जणांच्या तक्रारी आल्या की अशा पद्धतीनं वर्तन झालं, या पद्धतीनं हे झालं. अहो, ज्या लोकांना कधी या संदर्भातला विषय माहीत नाही आहे, ज्या लोकांनी आजपर्यंत या सगळ्या जाचक, त्या रजाकार तरी बरे होते हो, त्या रजाकारांच्या ह्याच्यात कमीत कमी कायदा आणि सुव्यवस्था तरी व्यवस्थित होत्या. हक्काची परिस्थिती कधी विखुरली नव्हती गेली. पण आज ज्या पद्धतीनं, ज्या परिस्थितीत मराठवाड्याची किंवा आमची अवस्था करून सोडली या शासनानं, त्या अवस्था पाहता खऱ्या अर्थानं विकास हा विषय ऐरणीवर येणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला आणि सामाजिक विवेकाला खरी सुरुवात होईल. भूके पेट कोई क्रांती नाही होती, आणि भूके पोटाच्या लोकांनी जर क्रांत्या केल्या, त्या क्रांतीला अंत नसतो. अशी परिस्थिती परत निर्माण होऊ देऊ नका. जरांगे पाटलांच्या माध्यमातून जो आंदोलन पेटलं आणि मराठा आरक्षण हा विषय समोर येऊन हे आंदोलन तुम्हाला म्हणजे त्यांच्या मागण्या पूर्ण करून तुम्हाला हे आंदोलन थांबवता आलं. पण वास्तविक पाहता जर हे बेरोजगारीचं आंदोलन जर मराठवाड्यात पेटलं तर सरकारची परिस्थिती पळताधुई होईल. त्यामुळं हे संकट येण्याच्या अगोदर, हे संकटाचा डोंगर चढण्या अगोदर शासनाने या सगळ्या गोष्टींचा आलेख हा मांडावा. आणि जो मराठवाडा 2000 नावाचं पुस्तक फक्त कागदपत्री लायब्ररीमध्ये आजही जशाला तसं फक्त पडू नये, त्या अनुषंगाने आजपर्यंत मराठवाड्याला म्हणजे गेल्या 25 वर्षात कसल्याही पद्धतीची विकास योजना आणि विकासाची धार आम्हाला देता आलेली नाही, याचं अवलोकन करावं. खऱ्या अर्थानं हीच परिस्थिती सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं द्योतक होईल. आणि जर मराठवाड्याचा विकास यांना करता आला तरच ही सगळे प्रश्न निकाली लागतील. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची तुम्हाला न्यायव्यवस्था आणि म्हणजे जी तुम्ही लोकशाहीचे अंगीकारलेल्या लोकशाहीचे खरे घटक म्हणून जर या मराठवाड्याला न्याय देता आला ना, तरच मराठवाडा हा या प्रश्नांपासून थांबेल. नाही तर ही धग नेहमी अशाच पद्धतीनं टिवटिवीत राहील, याची मशाल नेहमी धगधगत राहील. त्यासाठी हा बेरोजगारीचा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवला पाहिजे. हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओच्या विषयी आपल्या मनात जेही काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.